हॅलो मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा ज्वेलरी बनवायला आवडते आणि हे मोगरा फूल तर स्पेशली खूपच फेमस आहे. तर चला मग हे कसं बनतं ते आपण बघूया. कटर घेतलेला आहे, 0.3ची गेज वायर घेतलेली आहे. इथे पांढरे मोती घेतलेले आहेत. या मोत्यांना गहू मोती असं म्हणतात. हे गोल्डन मणी आहेत. हे अशा प्रकारे मिळतात. आता आपण ही 0.3ची वायर घेणार आहोत. आपल्याला एक अंदाजेच किंवा एक वीत आणि थोडीशी अशी ही वायर घ्यायची आहे. जास्त झाली तरी काही हरकत नाही, आपण ती कट करू शकतो. पण कमी पडली तर ती आपल्याला जोडता येत नाही. किंवा हा जो राऊंड आहे तो पूर्ण एक राऊंड आपल्याला ही तार घ्यायची आहे. तार घेतल्यानंतर त्याच तारेच्या बाजूला एक लॉक असतो, जिथे ती तार आपल्याला अडकून ठेवायची आहे. आता या तारेमध्ये आपण हा गहू मोती ओवून घेणार आहोत आणि एक गोल्डन मणी. एका बाजूने ओवल्यानंतर हे आपल्याला दुसऱ्या बाजूला खालच्या साईडला हे मोती आणायचे आहेत. थोडीशी तार शिल्लक ठेवायची आहे. गोल्डन मणी सोडून पांढऱ्या मोत्यामध्ये आपल्याला तार वरच्या बाजूने खाली खेचून घ्यायची आहे. असे खेचून घेतल्यानंतर आपले हे दोन्ही मणी तिथे लॉक होतात. परत सेम प्रोसेस करायची आहे. दुसरा मणी घ्यायचा आहे, गोल्डन मणी घ्यायचा आहे, खालच्या बाजूला आणायचा आहे त्या मण्यांना आणि या मण्यातून आपण ही तार काढणार आहोत. तेव्हा पहिल्या मण्याला आणि दुसऱ्या मण्याला आपल्याला फिट्ट पकडून ही तार ओढून घ्यायची आहे. असं केल्यामुळे दोन मण्यांमध्ये गॅप राहणार नाही. अशा प्रकारे आपल्याला 8 मणी ओवून घ्यायचे आहेत. इथे आपण मोरपंख कुंदनचा वापर करणार आहोत. जर छोटे असतील तर 8 मणी लागतील, मोठा कुंदन असेल तर 9 मणी लागतील. आता या बाजूची तार आपण त्या बाजूच्या एका मण्यामध्ये अडकवून त्याला फिरवून फिट करून घेणार आहोत आणि त्या बाजूची तार या बाजूच्या मण्यामध्ये गोल फिरवून हा राऊंड शेप बनवून घ्यायचा आहे. असं केल्यामुळे आपले मणी फिक्स होतात. उरलेल्या तारेला असं गोल गोल फिरवून घ्यायचं. याच्यामुळे आपला एक छान असा आकार तयार होतो. उरलेली जी छोटी तार होती ती कट करून घ्यायची. हा मोरपंख कुंदन आहे. आपल्याला वरच्या बाजूने हा कुंदन बसवून घ्यायचा आहे. मध्यभागी असा आपण इन्सर्ट करायचा आणि जी लांब तार उरली होती ती या मोरपंख कुंदनच्या बाजूला छोटे छोटे होल असतात, त्या होलमधून काढून तो कुंदन मण्यांमध्ये फिक्स करून घ्यायचा आहे. 4-5 वेळा आपल्याला या कुंदनच्या भोवती ही तार फिरवून कुंदन फिक्स करून घ्यायचं आहे. हे करत असताना एका मण्याला आपण गोल राऊंड मारून परत कुंदन मध्ये तार घालून परत दुसऱ्या बाजूने काढून ओढून घ्यायची आहे. त्यामुळे आपली तार मण्याच्या भोवती फिक्स राहते, कुंदनच्या भोवती फिक्स होते. कुंदनही हालत नाही. मधल्या भागी व्यवस्थित असा आकार येतो. अशा प्रकारे तुम्ही मंगळसूत्र, कानातले, अंगठी, मोरपंख हार बनवू शकता. हे सिंगल मोगरा फ्लॉवर आहे. याच्यामध्ये गोल्डन मणी पण घालून आपण हे मोगरा फूल बनवू शकतो. अशा प्रकारे आपले हे मोगरा फूल तयार झालेले आहे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.